नमस्कार. मी सौ रेणुका विद्यासागर पाटणकर श्री जनीजनार्दन चरित्राच्या पुढील भागास सुरुवात करत आहे. श्रीमद जनीजनार्दन गुरुमूर्तये नमः. पंढरीनाथे हृदयी धरिले. विठुरायाची सावळी घनदाट मूर्ती पाहून कोटी कंदर्पाच्या श्रेणी तुझ्या चरणी ओवाळून टाकाव्या असे जनार्दन म्हणतायत. कृष्णरूपाचे त्यांना एवढे वेळ लागले आहे की त्यांचे दोन्ही नेत्र लालचावले आहे. विश्वात कृष्णाशिवाय दुसरे काहीच नाही. तन मनाला कृष्णरूपाने भुरळ पाडली आहे. रूपा भाळला कंदर्प, तेने कृष्ण केला बाप, असे उद्गार जनार्दन काढतायत. मन विरक्त होऊन रूपावर पुन्हा आसक्त कसे झाले असे त्यांचेच मन त्यांना विचारू लागताच ते आपल्याशी संवाद साधू लागले. सनकादिक अतिविरक्त तेही हरिरूपा आसक्त, असा आसक्तीतून विरक्ती व विरक्तीतून आसक्ती, रती व विरतीचा ऊन सावलीचा खेळ चालू आहे. जनार्दनांना विठ्ठलाच्या सावळ्या कृष्णरूपाशिवाय जगातील कोणतीच वस्तू दिसत नाही. विठूचे गोंडस रूपडे त्यांना वेड लावत आहे. जनार्दन परोपरीने विनवू लागले. विठ्ठले ओ कृपादृष्टी तू माते अवलोकी, हृदयीचे कठीणपण आपुले ओ टाकी. हे विठुराया, मी अहोरात्र तुझ्या कृपेची वाट पाहत आहे. एखाद्या वासराने गायीची वाट उत्सुकतेने पाहावी, गायीच्या वाटेकडे डोळे लावून बसावे, त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे. तू हृदयीचे काठिण्य टाकून दे, माझ्यासाठी कोवळा कोमल हो. मी करुणार्थ होऊन प्रार्थना करीत आहे. माझ्या हीन दिनाचा उद्धार कर. हे विठाई, मला एकदा प्रेमाने जवळ घे. दोन्ही बाहूंनी आलिंगन दे, क्षेम दे, अशी करुणार्थ हाक आणि भाक जनार्दन भाकू लागले. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रूंचा पूर वाहू लागला. अंगावर रोमांच उभे राहिले. ओठ शुष्क पडले, थरथरू लागले. कंठ सद्गदित झाला. आवाजात कंप निर्माण झाला. अंगावर स्वेदबिंदू चमकू लागले. त्यांचे मुखकमल हास्यप्रभेने अधिकच झळाळू लागले. एक दिव्य रूप त्यांच्या डोळ्यापुढे चमकू लागले. दिव्य स्पर्शाची जाणीव त्यांना झाली. जनार्दन म्हणू लागले, विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. धावणी धरिला लिंगनी, धावणी धरिला लिंगनी. दीन दयाळ अभयदानी. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. मन वेधिले वेधिले विठ्ठल मूर्ती. मन वेधिले वेधिले विठ्ठल मूर्ती. नाधरी विषय सुख प्रीती, नाधरी प्रीती. नाधरी विषय सुख प्रीती, नाधरी प्रीती. ते सुख न सांगवे मुखी, ते सुख न सांगवे मुखी. नवर्ण वेशेषादिकी, ते सुख न सांगवे मुखी. नवर्ण वेशेषादिकी. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. जनार्दना मनोरथ पुरविले पुरविले. जनार्दना मनोरथ पुरविले पुरविले. पंढरीनाथे हृदयी धरिले. पंढरीनाथे हृदयी धरिले. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी. धावणी धरिला लिंगानी, धावणी धरिला लिंगानी. दीन दया अभयदानी. विठ्ठल देखिला नयनी, मस्तक ठेविले चरणी.
मस्तक ठेविले चरणी, मस्तक ठेविले चरणी. जनार्दनांना विठ्ठलाचा दिव्य साक्षात्कार झाला. विठ्ठलाला त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. गोजिरी मूर्ती, कोटी कंदर्पाची कुरवंडी करावी, कोटी सूर्यांनी लज्जायमान व्हावे अशी अवर्णनीय शोभा, प्रभा, आभा जनार्दनांनी चरण धरले. पण विठ्ठलाने त्यांना धावून जाऊन हाताला धरून उठवले, आपल्या हृदयाशी धरले, अभयहस्त मस्तकावर ठेवला आणि प्रेमाने थोपटले, शांत केले. त्यांनी विठ्ठलाशी सुसंवाद केला. मनीचे गुज विठ्ठलाला निवेदिले. विठ्ठलाने प्रेमाने त्यांचे सांत्वन करून त्यांना आदेश दिला की तुम्ही गंगा मत्स्यालय येथे जावे. तेथील गोदावरीच्या पात्रात गणेश मूर्ती पडून आहे, तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापना करावी. तेथे तुम्हास प्रत्यक्ष गणेश उपदेश देतील. विठ्ठलाचा तो घनगंभीर स्वर कानात घुमत राहिला आणि जनार्दन एका भावतंद्रेतून जागृत झाले. समोर पाहतात तो तीच विठुरायाची लोभस मूर्ती हसत आहे. जनार्दन आत्मरंगी रंगून गेले. साक्षात्काराचा दिव्य रोमांचकारी अनुभव जनार्दनांनी अनुभवला. एका आनंद सोहळ्यात ते निमग्न झाले होते. सर्व दशदिशा उजळून निघाल्या. त्यांनी दिव्यानुभूतीचा संस्पर्श अनुभवला. पूर्व पुण्यामुळेच घनश्यामाचे सुनील रूप आज पाहता आले असे जनार्दन म्हणू लागले. द्वैत हे अंधतम फिटले तेजसम अशी त्यांची अवस्था झाली. द्वैत फिटून गेले. अद्वैताचा प्रकाश सर्वत्र पसरला. देखण दिसणं दिठी, उभे निदेत मिठी, तव घेणे काय असा अनुभव ते व्यक्त करू लागले. परमसुखाचा ज्ञानमय तेजस्वी तरणी ओघवला आणि जनार्दनांच्या मनाचे सहस्त्रदल कमल त्यांच्या प्रकाश स्पर्शाने पुलकित झाले, प्रफुल्लित झाले. अशा प्रफुल्लित अंतःकरणाने विठ्ठलाच्या एक एक शब्दाचा विचार करत, आदेशाचे स्मरण करत त्यांनी पंढरीचा निरोप घेतला. साक्षात्कार घडला होता, पण उपदेश झाला नव्हता. जनार्दन विचार करू लागले. गोदावरीचे पात्र, गंगा मत्स्यालय, श्री गणेश मूर्ती त्यांना आठवण झाली राजदरबारातील. तोच श्री गणेश आपणास तारक मंत्र देणार आहे. आता जीवित ध्येय एकच, श्री गणेश दर्शन. समाजावलोकन. जनार्दन मुक्तपणे संचार करू लागले. देव देवळे, रावळे, वन उपवन, नद्या, नद, घाट, उंच सखल प्रदेश, वस्त्या, गावे, शहरे हिंडू लागले. चिंतन करीत आत्ममग्न स्थितीत विहरू लागले. आता संसाराचा पाश मागे खेचत नव्हता. प्रापंचिक व्यथा कथा स्मरत नव्हत्या. परमसुखाच्या पियुषधारांनी सुस्नात होत, स्वानंदात तल्लीन होऊन अखंड नामस्मरण करत ते भटकंती करू लागले. हरिनामाचे स्नान, हरिनाम हेच ध्यान, नाम हेच कर्म व नाम हाच धर्म, नाम हे सगुण ब्रह्म असल्याची अनुभूती जनार्दन घेऊ लागले. जनार्दन एकटेच हिंडत होते, संचार करीत होते, पण एकाकी मात्र नव्हते. एकटेपणात ईशचिंतनात चालल्यामुळे हरिनामाची संगती होती, साथ होती आणि चैतन्यमय ब्रह्मरूप विश्वच त्यांच्या साथीला होते. एकटेपणा त्यांनी अंतर्मुख व चिंतन प्रवण करीत होता. सर्व भूप्रदेश पायी तुडविताना, गाव, रस्ते, वस्त्या, शहरे यातून सहज संचार करताना ते समाजावलोकन करू लागले. जनसामान्यांचे जीवन जवळून अवलोकू लागले. धर्माची अवनतीला पोहोचलेली स्थिती, दुरावस्था पाहून त्यांचे हृदय कळवळले. धर्माच्या नावाखाली होणारे पाखंड त्यांना अस्वस्थ करू लागले. सदाचार, सद्विचार लोप पावला. दांभिकता वाढली. गुरु शिष्याच्या अलौकिक नात्याला गुरुबाजीचे, भांगेच्या घोटाळ्याचे रूप प्राप्त झाले. समाजाचे अग्रदूत, अग्रणी, धर्माचे पाईक म्हणवणारे ब्राह्मण पोटार्थी बनले. देवदेवतांच्या, पंथोपंथांच्या गदारोळात सामान्य माणूस गुदमरून गेलेला त्यांनी पाहिला. या अवकळेला पोहोचलेल्या समाजाला कसे उद्धारावे असा प्रश्न त्यांना सचिंत बनू लागला. आत्मोद्धाराबरोबरच समाजोद्धारही करावा असे त्यांना वाटू लागले. यापुढील भाग आपण उद्याच्या भागात बघूया. नमस्कार.